इक्बाल जिंदाबादच्या घोषणांनी बुलढाणा दुमदुमली. नेताजी सुभाषचंद्र बोस यांना 129व्या जयंतीनिमित्त मानवंदना. देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 129व्या जयंतीनिमित्त पराक्रम दिन बुलढाण्यातील भारतीय स्वतंत्रता स्मारक अक्षय वटवृक्ष येथे भव्य अभिवादन कार्यक्रम पार पडला. इंग्रजांची गुलामगिरी नाकारून सर्वस्व पणाला लावणारे नेताजी हे भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचे महानायक आहे असं प्रतिपादन प्रख्यात विचारवंत व प्रबोधनकार राहुल महाराज वाकीकर यांनी केले. नेताजींनी ICS परीक्षा उत्तीर्ण असूनही गुलामगिरी स्वीकारली नाही. आझाद हिंद फौज उभारून देश विदेशातील सैनिकांना एकत्र केले. आझाद हिंद सरकाराची स्थापना केली आणि अंदमान निकोबार बेटांवर क्रांतीचे रणशिंग फुंकले. गुलामगिरीने मरगळलेल्या देशवासियांच्या मनात स्वातंत्र्याचे स्फुरलिंग चेतवणारे कार्य नेताजींनी केलं असं वाकीकर म्हणाले. कार्यक्रम वारकरी भूषण हरिभक्त पारायण वासुदेव महाराज शास्त्री यांच्या अध्यक्षतेखाली झाला. यावेळी वृत्तदर्पणकार राजेंद्र काळे, प्रबोधनकार ॲडव्होकेट सतीशचंद्र रोठे, रमाई ब्रिगेडच्या सुरेखाताई निकाळजे, आझाद हिंदचे विजय साबळे पाटील, ग्रामस्वराज्य समितीचे राम व्यवहारे, शिवसेनेचे अनंता शिंदे यांच्यासह शासकीय लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी नेताजींच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत सामूहिक अभिवादन केले. वृत्तदर्पणकार राजेंद्र काळे यांनी आझाद हिंद संघटनेच्या वतीने आयोजित बुलढाण्यातील पहिल्या नेताजी जयंतीपासून आजच्या 33व्या जयंतीचा मी साक्षीदार आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी स्थापित भारतीय स्वतंत्रता स्मारक हा बुलढाणेकरांसाठी प्रेरणादायी ऐतिहासिक वारसा असून तो जतन केला पाहिजे असं मत व्यक्त केले. अभिवादन कार्यक्रमानंतर शहरातील प्रमुख मार्गावर शोभा रॅली काढण्यात आली. इन्कलाब जिंदाबाद, नेताजी सुभाषचंद्र बोस की जय या घोषणांनी परिसर दुमदुमला. मुख्य बस स्थानकातील नेताजींच्या प्रतिमेला माल्यार्पण करून राष्ट्रगीताने रॅलीची सांगता झाली. यावेळी शाहीर कासाबाई काळवाघे, शाहीर सिंधुताई आहेर, वारकरी साहित्य परिषद, वारकरी धम्म परिषद, मातृतीर्थ, रणरागिणी संघटना, मायाभूमी फाउंडेशन, शेरे आली फाउंडेशन, श्री सद्गुरू विष्णुमाऊली प्रतिष्ठान तसेच विविध सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक व शैक्षणिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस सार्वजनिक जयंती उत्सव समिती, आझाद हिंद संघटना, रमाई ब्रिगेड, किसान ब्रिगेड व अन्य संघटनांनी अथक परिश्रम घेतले. सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी शेख गफ्फार शेख सत्तार, बुलढाणा.